Hello guys, welcome to my channel and this video is going to be a haul video. रिसेंटली मी एका ट्रिपला गेले होते आणि त्याच्या आधी मी काही शॉपिंग केली होती. मी पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी एफ सी रोडला गेले होते. एफ सी रोडवरती लेडीज कलेक्शन खूप स्वस्त आणि खूप अमेझिंग क्वालिटीमध्ये मिळतं. सो मी पण ते एक्सप्लोअर करायला गेले होते आणि मी तिथनं काही गोष्टी घेऊन आली आहे. तर लेट मी शो यू मी काय काय घेऊन आली आहे ते. तर फर्स्ट आहे हा ब्ल्यू कलरचा स्लीवलेस कुर्ती. अ, तुम्ही बघू शकता. याची क्वालिटी कॉटन मटेरियलमध्ये येईल आणि याच्या मागच्या साईडला असं अटॅचमेंट पण आहे, ज्यामुळे तुमचं साईज कमी जास्ती पण करता येईल याच्यामुळे. आणि याचं डिटेलिंग खूप बेसिक आहे. फ्रंट पण खूप जास्त बेसिक आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. मेन म्हणजे कॉटन क्वालिटी आहे आणि मी तो वॉश पण केलेला. मी सगळेच कपडे आणल्यावरती वॉश केलेले आणि मला वाटलेलं की वॉश केल्यानंतर ॲटलीस्ट त्याची क्वालिटी रिड्यूस होईल और काही होईल, बट तसं काही झालेलं नाही आहे आणि त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. हा आहे फर्स्ट. त्याचे मी इमेजेस पण इकडे अटॅच करेल, जे मी ट्रिपवरती घातले होते. तुम्ही ते पण चेकआउट करू शकता आणि माझ्या Instagramवरती पण मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिकडे पण जाऊन चेकआउट करू शकता. तर हा आहे फर्स्ट वन. प्राइजेस मी सगळ्यात शेवटला सांगेल. त्याच्यानंतर आहे हा पिंक कलरचा कुर्ता. या सो हा आहे थोडासा लाँग स्लीव्समध्ये, कारण तिकडे थंडी होती त्याच्यामुळे मी थोडेसे लाँग स्लीव्सचे पण ऑप्शन्स ट्राय केले होते. त्यामुळे मी हा घेतलेला. याचं पण डिटेलिंग खूप जास्ती बेसिक आहे. फ्रंटला फक्त असं व्ही नेक टाईप आहे. ॲक्च्युली तिन्ही पण कुर्तीज जे आहेत ते व्ही नेकवालेच आहेत. फक्त यामध्ये आहे थोडंसं स्लीव्सला इलास्टिक काइंड ऑफ मटेरियल आहे आणि स्लीव्स लाँग आहेत. आणि हा पण याच्या पण साईडला असे डिटेलिंग आहे, बँड आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही त्याला तुमच्या साईजनुसार ॲडजस्ट करू शकाल. आणि हा पण कॉटनमध्ये आहे आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे. याचे पण पिक्चर्स मी इथे अटॅच करेल, ज्यामुळे तुम्हाला समजेल की मी कसं दिसत होतं आणि कसं घातलं होतं. आणि मी खूप बेसिक बेसिक ब्ल्यू जीन्ससोबत याला पेअरअप केलं होतं आणि मी काही खूप जास्त स्टायलिंग केलेलं नव्हतं, बट तरी पण याची पण क्वालिटी खूप छान आहे. नेक्स्ट आहे सेम आहे, त्याचा पण पॅटर्न सेम आहे, याचा पण पॅटर्न सेम आहे. फक्त याचा कलर आणि प्रिंट हा थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये थोडंसं फ्लोरल काइंड ऑफ प्रिंट येईल आणि याचं पण स्लीवचं डिटेलिंग सेम आहे, इलास्टिक काइंड ऑफ थिंग. याचं पण सेम आहे, बेसिक जो पिंक कलरचा होता आणि याला पण साईडला असे डिटेलिंग आहे, ज्याच्यामुळे तो अटॅच करता येईल आणि तो इझिली तुम्हाला तुमच्या साईजनुसार ॲडजस्ट पण करून घेता येईल. याचं पण सेम आहे, कॉटन मटेरियल आहे आणि हे सगळे मी धुतलेले आहेत आणि ते धुतल्यावरती पण त्याचा साईज रिड्यूस नाही झालेला आहे, त्याच्यामुळे क्वालिटी वाईज ओके आहे. याचे पण पिक्चर्स मी इथे अटॅच करेल, तुम्ही ते पण चेकआउट करा. नेक्स्ट आणि लास्ट आहे हा ऑरेंज कलरचा स्कर्ट आहे. हा लाँग स्कर्ट आहे. कॅमेरामध्ये त्याचं एवढं दिसत नाही आहे, बट याचे पण पिक्चर्स मी अटॅच करेल, तुम्ही ते पण बघून घ्या. याच्यावरती असं हे डेझी काइंड ऑफ फूल बनलेले आहेत आणि हा खूप बेसिक आहे, जास्ती काही एवढं याच्यामध्ये नाही आहे, बट स्टील याची पण क्वालिटी खूप जास्ती सुंदर आहे. तर मी एवढं घेऊन आलेली आहे, जास्ती मी काही नाही घेऊन आलेली आहे तिकडनं. बट जर बघायचं गेलं तर जर तुम्ही एफ सी रोडला जाताय तर मेन थिंग तुम्ही बार्गेन करा तिकडे गेल्यावरती, कारण ते खूप जास्ती प्राईस सांगतात, विच इज नॉट ॲक्सेप्टेबल. सो थोडंसं बार्गेनिंग तिथे करून तुम्ही घेऊन येऊ शकता चांगल्या चांगल्या गोष्टी. तर त्यांनी सांगितलेली प्राईस होती ही 450 आणि मी तो घेऊन आली आहे 320मध्ये. सो थोडंसं बार्गेन करा किंवा एकाच शॉपमधनं 2-3 गोष्टी पर्चेस केल्यावरती ते तुम्हाला खूप चांगला डिस्काउंट पण देतील. त्याच्यामुळे हा आणि क्वालिटी सुंदर आहे, त्याच्यामुळे तेवढ्या प्राईससाठी हा ओके आहे असं वाटतं. आणि हे जे 2 आहेत पिंक आणि व्हाईट, तर मी हे एकाच शॉपमधनं घेतले होते. तर याची प्राईस आहे 450ला ते 2 घे बोललेले, बट 400मध्ये ते ॲग्री केलं त्यांनी आणि 400मध्ये ते त्यांनी मला या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हा मी एकाच सेपरेट स्टॉलवरनं घेतलेला. हा मला दिला आहे त्यांनी ₹150चा, विच इज ओके, कारण मटेरियल कॉटन आहे आणि खूप जास्ती पण
मिक्स कॉटन नाही आहे, त्यामुळे मटेरियल वाईज ओके आहे आणि मला खूप आवडला पण होता. कलर फ्रेश आहे, त्याच्यामुळे 150ला मी तिकडे काही बार्गेन नाही केलं, मी जस्ट घेऊन आली. आणि मी एक सँडल पण घेऊन आली होती, एक छोटीशी फ्लॅट घेऊन आले होते. बट ती जेव्हा मी ट्रिपला गेले होते मुरुडेश्वरच्या मंदिरामध्ये, जेव्हा मी चप्पल बाहेर काढली, तेव्हा ती चप्पल चोरीला गेली. अँड आय वॉज लाईक ओके. अँड शॉपचे काही शॉर्ट्स घेता यायचं का ट्राय केलेलं, बट मी खूप गडबडीत होते, त्याच्यामुळे जास्ती शॉर्ट्स काही घेता नाही आले मला तिकडे. बट नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईल ते नक्की काढायचा ट्राय करेल आणखीन पण. आणि या दॅट्स इट. थँक्स फॉर वॉचिंग दिस हॉल. अँड तुम्हाला असेच जर हॉल्स बघायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा. अँड या थँक यू अँड हॅव अ नाईस डे.